नमस्कार उत्साही माणसांनो, युद्ध चाललं आहे, घाबरायचं नाही. ओके, चांगले शेअर शोधत राहायचं आणि हीच अपॉर्च्युनिटी असते. हे तुम्हाला मी खूप वेळा सांगितलेलं आहे. बाय द फिअर. तसा एक कंपनी जी आहे अक्षर केमिकल. ओके, अक्षर केमिकल ही मॅनेजमेंट याची उत्तम आहे. साऊथ इंडियन असं वाटतं आहे की साऊथ इंडियन मॅनेजिंग डायरेक्टर, लेडी मॅनेजिंग डायरेक्टर आहे याची. या कंपनीचं खूप चांगलं चाललं होतं 3 वर्षाच्या आधीपर्यंत. ओके, त्याचं टर्न अराउंड या कंपनीचं होऊ शकतं डेफिनेटली. 2024-25 जर रिझल्ट बघितले तर ते 346 करोड यांचा सेल्स झालेला आहे आणि प्रॉफिट दाखवलेलं आहे यांनी 6.6 करोड PBT. ओके, त्यामुळे टर्न अराउंड झालेलं आहे असं वाटतं आहे. त्याच्या आधी लॉस होता, 15 कोटी लॉस होता. आता ह्या 9 महिन्याचे प्रॉफिट तुम्ही बघा, प्रॉफिट कमी झालेला आहे, पण डेफिनेटली मॅनेजमेंटची क्वालिटी चांगली असल्यामुळे वी डोंट माइंड बाईंग कंपनीज विच आर हॅव्हिंग प्रॉब्लेम फॉर 1 or 2 years. ओके, तर बेसिकली हे पिगमेंट्स, ओके, तत्सम बनवते प्रॉडक्ट. यांचं काय तर पिगमेंट्स आहेत आणि क्रूड डेरिव्हेटिव्ज यांचं रॉ मटेरियलची कॉस्ट आहे. ओके, तर क्रूड जसं वरती जाईल तसं यांची कॉस्ट पण वाढू शकते. क्रूड आत्तापर्यंत $60 पर बॅरल होतं, त्याच्यामुळे यांची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्याप्रमाणे कमी असू शकते. पण आता ऑब्व्हियसली त्यांची सेलिंग प्राईसला त्यांना मार्जिन आहे की नाही, म्हणजे प्राइसिंग पॉवर आहे की नाही ते आपल्याला बघायला लागेल. हे CPC, व्हायोलेट आणि ग्रीन हे कलर पिगमेंट्स बनवतात, विच इज व्हेरी कॉमनली यूज्ड इन टेक्स्टाईल्स. बघा, टेक्स्टाईलला प्रॉब्लेम आहे ना ट्रम्पमुळे, त्याच्यामुळे अलाइड इंडस्ट्रीजसुद्धा प्रॉब्लेममध्ये आले. त्याच्यामध्ये पिगमेंट इंडस्ट्री आली, डायस्टफची इंडस्ट्री आली. ओके, तर हे कस्टमर्स आर टेक्स्टाईल कंपनीज. ओके, आणि इंक कंपनीज आणि पेंट कंपनीज. तर सध्या पेंट कंपन्या पण लोक कन्झ्युमेबल जास्त म्हणजे खर्च करत नाहीत कन्झ्युमरवर, किंवा नवीन पेंटिंग आधी ते 7-8 वर्षाने करायचे, आता 10-15 वर्षाने करत असतील की माहीत नाही. एशियन पेंट्स आणि डेकोरेटिव्ह पेंट्स हे सगळ्या कंपन्यांचे कन्सायनेरो लागतं $200 वर आला आहे, अराउंड $400, अर्धा झाला आहे कन्सायनेरोला. MNC कंपनी आहे. बेसिकली त्यांना सध्या इंडियाची इकॉनॉमी ॲटलिस्ट इन पेंट इंडस्ट्री इज नॉट गुड. कॉम्पिटिशन जबरदस्त आले बिकॉज ऑफ ग्रासिमचा प्लांट आला तो 3 वर्षापूर्वी. त्या कॉम्पिटिशनमुळे त्यांचे सगळ्यांचेच मार्जिन ड्रॉप झालेले आहेत. तर हे लोक एक्सपोर्ट डिमांड पण यांच्याकडे आहे. प्लास्टिक्समध्ये पण वापरलं जातं. इंक आहे, प्लास्टिक आहे, पेंट्स आहे आणि टेक्स्टाईल्स आहे. तर अक्षर केमिकल ही कंपनी जवळजवळ आता 50%वर आले. 400वरनं मे बी 200ला आली असेल. आणि सिलिका पण बनवते ही टायर कंपनीला, सिलिकॉन लागतं. ओके, यांच्याकडे फायर इन्सिडेंट झाला 2 वर्षापूर्वी, त्याच्यामुळे इन्शुरन्स क्लेम त्यांचा आत्ता रिसीव्ह झालेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा फायर लागला ऑब्व्हियसली लगेच लोक विकून टाकतात शेअर. तर हा शेअरच्याकडे तुम्ही बघायला हरकत नाही आहे. मात्र चार्ट बघून घ्या. ओव्हरऑल तुम्हाला या शेअरमध्ये प्रॉफिट मिळवण्यासाठी, म्हणजे समचियस प्रॉफिट मिळवण्यासाठी 50% म्हणजे ॲन्युअली 25% जरी प्रॉफिट तुम्हाला मिळवण्यासाठी 2 ते 3 वर्ष थांबावं लागेल. तर तेवढी थांबायची तयारी असली आणि मॅनेजमेंटचा DNA चांगला आहे. हॅव बीन वॉचिंग दिस कंपनीज परफॉर्मन्स फॉर लास्ट ॲटलिस्ट 7 to 8 years. ओके, तर तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट वाचा. अक्षर केमिकल्स बरोडाच्या जवळ प्लांट आहे यांचा आणि दे आर मोस्ट ट्रान्सपरंट कंपनी.